हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग. आता आम्ही जस्ट एक मजेशीर इंटरव्ह्यू घेणार आहे. म्हणजे अमृता घेणार आहे. अमृता म्हणजे माझी वाईफ. ती इंटरव्ह्यू घेणार आहे. तो खूपच असा मजेशीर होणार आहे. तो नक्कीच पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आवडल्यानंतर कमेंटमध्ये सांगा की तो तुम्हाला कसा वाटला. नमस्कार मंडळी, मी आहे अमृता. आपलं स्वागत आहे सॅगी सावंत यांच्या चॅनलमध्ये. तर मी आज त्यांचा एक छोटासा इंटरव्ह्यू घेणार आहे. तर आपण त्यांना विनंती करूया की त्यांनी इथे यावे. वेलकम सॅगी सावंतजी. हॅलो मॅम, नमस्कार. तुमच्या प्रेक्षकांना सर्वांना नमस्कार वगैरे तुम्ही काय बोलणार आहात? नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. ओके. तर आज काही प्रश्न विचारणार आहे मी त्यांना. बघूया त्याच्यावरती त्यांची काय प्रतिक्रिया आहे. ओके, तुमचं नाव सांगा. माझं नाव सागर सावंत. ओके, मग तुम्ही कधीपासून यूट्यूब चॅनल करताय? म्हणजे मॅम, माझं चॅनल ॲक्च्युली जुनं आहे, म्हणजे सॉरी नवीन आहे. मी आता फक्त एक महिना झाला यूज करतो. म्हणजे यूट्यूब चॅनल तयार केलं आहे माझं. आता तसं मला माझ्या म्हणजे मला व्ह्युअर्सचा म्हणजे माझ्या मित्रांचा वगैरे सगळ्यांचा सपोर्ट पण चांगला आहे. ओके, अजून तरी तुमची काय इच्छा आहे की तुम्हाला आता या मंथ एंड पर्यंत किती तुम्हाला सबस्क्रायबर तुमचे हवेत काय? मॅम, कसं आहे माहिती आहे का, ते माझ्यावर डिपेंड नसतं. माझ्या व्ह्युअर्सवर किंवा माझा कसे कॉमेडी कंटेंट असतील त्याच्यावर डिपेंड आहे. बाकी सगळं आई अंबाबाईच्या आशीर्वादाने जे होईल त्यासाठी आपण रेडी आहोत ॲक्ट करण्यासाठी. लोकांना हसवण्याचं काम आहे आपलं. माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी करत असतो. ओके, तर मग हे तुम्हाला व्हिडिओ वगैरे करण्यासाठी कोण कोण मदत करतं तुमच्या फॅमिलीमध्ये? तशी सगळी मॅडम खरं सांगतो बिनकामाची आहेत. पण आहे तशी माझी मिसेस माझी चांगलं काम करते. सपोर्ट आहे तिचा. तिला जरा जमत नाही पण तरी पण आम्ही शिकवतो सगळं. आणि माझा मामांचा मुलगा आहे ऋतिक, तो पण असतो कधी कधी. बाकी सगळं काम मला जास्त एकट्याला करावं लागतं खरं सांगतो. काय मजा बरोबर नाही. आहे, तुमचं चॅनल आहे म्हणल्यावर तुम्हाला जास्त काम हो. करावं लागणार आहे डेफिनेटली. त्यात काही वाद पण नाही. तरी पण कसं असतं मॅम, माणसाला एकदा सांगितलं समजायला पाहिजे हो. कसं होतं माहिती काय, आता माझी मिसेस, मी एकदा सांगितलं की नाही, तिला एकदा सांगितलं कधी समजत नाही. हां, मग प्रॉब्लेम होतो हो मला. त्याला कसं कसं काय काय करणार तुम्ही सांगा बघ, असा होतो. बाकी काय मग मस्त मजा येते, खरं करण्यासाठी मजा येते मला. ओके, तर अजून जे तुम्ही आता पुढे म्हणजे व्हिडिओज घेणार आहात, तरी तुमची काय अपेक्षा आहे की तुमच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त तुमची मिसेस, आम्ही बघितलंय तुमच्या आजी पण तुमच्या व्हिडिओमध्ये असतात, तर तुमचा मामांचा मुलगा एक, तर तुम्हाला काय वाटतं की म्हणजे जास्तीत जास्त व्हिडिओमध्ये कोण तुमच्या सोबत असावे? मॅम, माझी मिसेस असू दे किंवा माझ्या मामांचा मुलगा असू दे किंवा माझी आजी असू दे, हे तिघं माझ्यासाठी सेम आहेत. तिघं म्हणजे जेव्हा तिघं आम्ही कोणी पण सोबत असतो तेव्हा आमचे व्हिडिओ चांगलेच होतात. मला मजा येते काही पण करण्यासाठी. कधी कधी कॉमेडी पण होत असते, त्याच्यातून आमचा व्हिडिओ तयार होत असतो. त्यामुळे मला तिघं पण पाहिजेच आहेत कायमसाठी. बरं, माझा अजून एक प्रश्न तो म्हणजे तुम्ही जे व्हिडिओमध्ये काम करताना वगैरे दाखवता, तर ते खरोखर तुमच्या मिसेस तुम्हाला काम लावतात की तुम्ही फक्त व्हिडिओसाठी करता? मॅम, हा प्रश्न तुम्ही ॲक्च्युली ते मला असं कॅमेरासमोर विचारायला नाही पाहिजे होता. नाही नाही, काही खरी परिस्थिती जी असेल तुम्ही ती सांगू शकता, नो प्रॉब्लेम. खरोखरच मला तसलं काम करावं लागतं मॅम. रोज घरी माझी हालत खूप खराब होते. मला काय सांगू आता, मला लय वाईट वाटते. पण असू दे मॅम, ते मला आता आठवून खूप मला तर रडायला येतं जरा. ओके ओके, रडू नका रडू नका. हे ऍक्च्युली सगळ्यांच्याच घरामध्ये असतं, ते काय तुम्हाला. पण कसं आहे माहिती का, माझ्या घरी जास्त चालू असतो. मला खूप काम करावी लागतात. तुम्हाला तुम्ही काय सांगू. ओके, असू दे हो, बायकोला सपोर्ट करणं हे कधीही चांगलं. नाही, सपोर्ट करणं नक्कीच चांगलं आहे, पण रोज रोज कामं करणं म्हणजे काय हो. नाही हो, आता कसं आहे, स्त्रिया पण पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करतायत, त्यामुळं पुरुषांनी त्यांची हेल्प करणं हे गरजेचंच आहे ना.
अहो तुम्ही म्हणताय तुम्ही असं रडणं हे चुकीचं आहे ऍक्च्युली. आता तुमची वाईफ तुमच्या कामामध्ये सुद्धा मदत करते तुम्हाला म्हटल्यावर तुम्ही पण थोडीफार केली तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही हे रडणं चुकीचं आहे ना सर. पुरुषांनी आणि स्त्रियांनी खांद्याला खांदा लावून काम करणं बरोबर आहे, पण माझी बायको माझ्या खांद्यावर पाय देऊन काम करते हो काय, आणि मला वाकवून काम करायला लावते. मी काय सांगू तुम्हाला, आणि परिस्थिती वेगळी आहे. ओके ओके, जास्त वाईट वाटून घेऊ नका. तर ठीक आहे, मी हे प्रश्न इथेच संपवते. फक्त मला एवढंच सांगायचं आहे तुमच्या व्ह्युअर्सना की तुम्ही खरंच म्हणजे या सरांचे व्हिडिओ खूप चांगले असतात. तरी सर्वांनी त्यांच्या व्हिडिओजना भरपूर चांगला प्रतिसाद द्या व लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो. यांच्या चॅनेलला खूप पुढे घेऊन जा. आणि सर तुम्हाला अजून काही बोलायचं आहे का? नाही, मला आता माझं मन भरून आले, त्यामुळे मी याच्यावर काही जास्त बोलू शकेन असं मला वाटत नाही. फक्त एवढंच की मला सगळ्यांचा सपोर्ट मिळावा, माझ्या मित्रांचा, माझे सबस्क्रायबर अजून वाढू देत, आणि माझ्याकडून तुम्हाला खूप एंटरटेन व्हावं अशी एवढीच माझी इच्छा आहे. हीच म्हणजे सबस्क्रायबर आणि मला सपोर्ट करा सगळ्यांनी, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण एवढीच त्यांच्याकडून इच्छा व्यक्त करू शकतो की सर्वांनी तुम्ही त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगत जा की त्यांच्या चॅनलमध्ये काही म्हणजे त्यांनी बदल करावेत का किंवा कशा प्रकारे व्हिडिओ करावे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण हा इंटरव्ह्यू इथेच थांबवूया. थँक्यू सर तुम्ही त्या आल्याबद्दल, आणि इंटरव्ह्यू कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे, थँक्यू.